आणि ही कादंबरी आहे, ही लिहिली आहे आशा बगे यांनी. खूप सुंदर पुस्तक आहे. आशा बगे यांचं लेखन मला फार आवडलं. तसं तर मी पहिल्यांदा त्यांचं पुस्तक वाचलं होतं भूमी. ती मैथिली हुद्दारची कथा होती, एका तमिळ मुलीची कथा होती आणि तिचा संघर्ष, तिचा प्रवास, त्यातून सगळ्या ज्या नाट्यमय घटना घडत आलेल्या आहेत तिच्या आयुष्यात, कसे लोक तिला भेटत गेले, हळूहळू ती कशा सगळ्यांशी संघर्ष करून पुढे गेली, याचं एक सुंदर लेखन जर बघायचं असेल ना तर आशा बगे यांचं तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे. भूमी नावाचं पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे, अतिशय सुंदर कादंबरी आहे. वेगवेगळे पात्र, वेगवेगळ्या रचना, प्रत्येक माणूस वेगळा. जसं की याही कादंबरीमध्ये सेतू नावाची ही कादंबरी आहे, आशा बगे यांनी लिहिलेली आहे आणि मौज प्रकाशनने ती पहिली आवृत्ती बघा 16 जानेवारी 2000 या सालची आहे आणि तिसरी आवृत्ती मी जी वाचती आहे ती तिसरी आवृत्ती आहे आणि ही 26 जानेवारी 2007 या साली प्रसिद्ध झालेली आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. आशा बगेताई तुम्हाला माहितीच आहे, त्या MA मराठी आणि MA संगीत अशा दोन्ही विषयात MA झालेल्या आहेत. बऱ्याचशा त्यांच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. त्यांना खूप विविध पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत आणि जेव्हा मी त्यांच्याविषयी वाचलं तर मग मी त्यांचे एक एक जेव्हा पुस्तकं घेत गेली तर तेव्हा मला कळालं की ही लेखिका म्हणून अतिशय संवेदनशील, अतिशय हळव्या वृत्तीचं आहेत आणि त्यातूनच प्रत्येक जे कॅरेक्टर आहे, प्रत्येक जो माणूस आहे जो त्यांनी रंगवलेला आहे, तो प्रत्येक माणूस एकापासून दुसरा अतिशय वेगळा आहे. जसं झाडाचे 2 पानं सारखी नसतात, त्याचप्रमाणे ह्या लेखिकेचे जे प्रत्येक वर्णन आहे, प्रत्येक एका कॅरेक्टरचं पात्राचं जे वर्णन आहे ते वेगळं आहे, एक दुसऱ्यासारखं नाही. प्रत्येक जण वेगळा आहे आणि तेच मला वाटतं त्याचंच आकर्षण याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आहे. या अर्पण पत्रिकेत त्यांनी लिहिलेलं आहे की लहानपणापासूनच ऐकत आलेल्या अभिजात सुरांना ज्यांनी रंग रूप बहाल केले त्याबरोबरच लिहितेही केले असेल, असं म्हणून त्यांनी हे अर्पण पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे. बहुधा त्या MA संगीतसुद्धा आहेत, त्याच्यामुळे त्यांनी असं लिहिलेलं असेल. मौज प्रकाशनने हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि सगळ्यात शेवटी जर तुम्ही बघायला गेले तर एक रूपरेषा त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, गंगेच्या मनोहारी पाण्याची, गंगेच्या तीरावर असलेल्या स्वतःच्या घराची, परिवाराची अनावर ओढ असलेला ब्रिजमोहन अमेरिकेतले आधुनिक संपन्न जीवन सोडून जन्मभूमीकडे परततो. इम्युनॉलॉजी सारख्या विषयात PhD केलेली आणि आपल्या कामात उत्तम पदी मग्न झालेली ब्रिजमोहनची पत्नी सुचरिता, हिचं बरेचदा कादंबरीमध्ये नाव सुचिता असं पण दिलेलं आहे, निरुपायाने उदित या लहानग्या मुलाबरोबर साथ देत भारतात येते. सुचरिताची आई एक शिक्षण संस्था चालवणारी, वडील विचारवंत, मोठे लेखक, इतिहासाचे अभ्यासक, ब्रिजमोहनचं घर शेती करणारे, सुखवस्तूपणाने राहणारे, उभयंताच्या घरच्या भिन्न भिन्न पार्श्वभूमीच्या विरोधाभासात आणि व्यक्तिगत भावनिक द्वंद्वात वेढल्या जाणाऱ्या, नदीसारखे वळणे घेत जाणाऱ्या आयुष्याची कहाणी सेतूमध्ये प्रकटत जाते. माणसामधल्या सूक्ष्म अशा भावभावनांचा वेध प्रगल्भपणे आशा बगे इथे घेतात. मानवी जीवनातल्या गूढांचे, रहस्यांचे, अनपेक्षित अनुभवांचे मनोज्ञ दर्शन त्या सेतूमध्ये घडवतात, असं इथे लिहिलेलं आहे. बघा, सगळ्यात शेवटचं हे मुखपृष्ठ जर तुम्ही बघितलं तर याच्या शेवटचं हे पेज आहे, याच्यावर हे सगळं त्यांनी वर्णन, एक कादंबरीची रूपरेषा त्यांनी दिलेली आहे. तर या कादंबरीचे एकूण 5 प्रकरण आहेत. तर 5 प्रकरणामध्ये आपण बघतो की याच्यात पहिल्या प्रकरणामध्ये सुचरिता, किंवा जिला सगळेजण सुचिता असंच म्हणतात, तर डॉक्टर सुचरिता नियोगी, तर ही अतिशय उत्कृष्टपणे स्वतःचं करिअर सांभाळत, जिला परदेशात स्थायिक व्हायचं असतं, तिच्यासोबत प्रेम करणारा ब्रिजमोहन सिंग हा व्यक्ती अतिशय साधा,
म्हणजे आपण ज्याला म्हणतो की साध्या सरळ मार्गाने जाणारा, स्वतःच्या आईवडिलांशी स्वतःच्या कुटुंबावर अतिशय प्रेम करणारा असं आहे. तर ब्रिजमोहन सिंग जो आहे तो हा मूळचा कुठला, तर हा मूळचा बनारसच्या घाटी वाढलेला. त्या गंगेच्या काठावरती म्हणजे त्याचं बरेचदा गंगेच्या काठावरती तो बसतो आणि सुचिताला पण म्हणतो की या पाण्यात मी पोहलेलं आहे, इथंच माझं बालपण गेलेलं आहे आणि इथेच मला खूप शांत वाटतं. तर जेव्हा कादंबरीची सुरुवात होते तेव्हा सुचरिता नियोगी ही 25 वर्षाची मुलगी आहे. इम्युनॉलॉजीमध्ये PhD झालेली आहे तिची आणि तिला डॉक्टर राघवेंद्र मूर्ती हे भेटतात. तर डॉक्टर राघवेंद्र मूर्ती हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत आणि ते हैदराबादला असतात. तर त्यांची भेट तिचे वडील डॉक्टर शिवदास नियोगी हे भेट घडून आणतात आणि त्याच वेळेस ती वडिलांना, आणि तिला आई नाही आहे, तिच्या आईचं नाव होतं कुमुद, तर ती शिक्षण संस्था चालवते. तर ती कुमुद जी आहे ती आता नाही आहे आणि त्याऐवजी आपण बघतो की बबी मावशी नावाची तिची एक मावशी आहे जी तिचा सांभाळ करते. पण तिच्याशीही तिचं फारसं असं पटत नाही. तिचे दादा म्हणजेच तिचे असं दाखवलं की तिचे वडील त्यांना दादा म्हणते आणि ते फार निर्विकार असे असतात, कुठल्याही गोष्टीत अडकून न पडणारे. त्यांचा एक नित्यक्रम असतो आणि त्यांचा नित्यक्रम ते कुणासाठीच बदलत नाहीत. तर कधी कधी तिला त्या गोष्टीचा राग पण येतो, पण त्याच्याने त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या विचारामध्ये कुठलाही फरक पडत नाही. ते अतिशय उत्कृष्ट लेखक आहेत, खूप लिहितात, विचारवंत आहेत आणि त्यांचं सगळीकडेच नाव आहे. आणि जेव्हा ती शेवटी आई वडिलांच्या मर्जीने ब्रिजमोहन सिंग तिला तिचं घर पण दाखवतो जे बनारसला असतं आणि बनारसला तिचं घर दाखवल्यानंतर तिला असं वाटतं की मी ह्या घरी कधीच ॲडजस्ट होऊ शकणार नाही. एका टेकडीवर असल्यासारखं गावात घर असतं, त्यांचं साधं घर असतं आणि त्या घरामध्ये ब्रिजमोहनचे आई, वडील, भाऊ, भावजाई आणि त्याच्या 3 लग्नाच्या बहिणी, म्हणजे ज्यांची लग्न झालेली नाही आहेत, लग्न करायची आहेत. ती खूप मोठी एक जबाबदारी ब्रिजमोहनवर आहे. तर ते एवढं मोठं कुटुंब आणि त्याचा भावाचा मुलगा सुमंगल जो त्याला खूप आवडतो, तर तो पण तिथे राहत असतो. त्या सगळ्या लोकांकडे बघितल्यावर त्याला वाटतं की नाही, यांचं जीवनमान, यांचं स्तर आपल्याला उंचवायला पाहिजे आणि आपण हे सगळं करू शकतो भारतात राहून. पण तेव्हाच त्याला सुचिताची सुद्धा ओढ आहे. तर त्याच्यामुळे तो तिच्यासोबत परदेशात स्थायिक व्हायला तयार होतो. पण हे सगळं करत असताना कुठंतरी त्याला छोटासा सुमंगल आहे, त्याच्या भावाचा मुलगा 8 वर्षाचा, तर त्याच्याविषयी त्याला खूप वाटतं की ह्याला काहीतरी वेगळा बनवीन मी, असं त्याला वाटतं. पण तसं काही होत नाही. मग पहिला भाग संपल्यानंतर आपण दुसऱ्या भागात बघतो की 11 वर्षांनी पुन्हा सुचिता भारतात परत येते आणि ते सुद्धा फक्त कुणाच्या आग्रहामुळे, तर ब्रिजमोहन, ज्याला किती मोहन म्हणते, तर त्याच्या आग्रहाने ते वापस येतात. वापस आल्यानंतर त्याला कुठेतरी असं वाटतं की मी आता माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला वापस आणायला पाहिजे. त्यांना पण कुठेतरी पुढे पडायला मदत करायला पाहिजे. मग तो त्याचा भाऊ असो, सुमंगल असो, त्याचे आईवडील असो, त्याच्या बहिणी असो. त्याच्यातली अर्पिता ही नावाची बहीण आहे, ती खूप हुशार आहे. पण हे सगळं बघत असताना ते बघतो की अर्पिताचं पण लग्न झालेलं आहे. अर्पिताला एक खूप मोठं जे कुटुंब आहे, एकत्रित कुटुंब, तर त्याच्यामध्ये अर्पिताला दिलेलं आहे आणि तिच्या शिक्षणाला, तिच्या करिअरला तिथं कुठेही वाव नाही आहे. सगळे एका साच्यात वाढलेलं कुटुंब आहे आणि त्यांना प्रगती ह्या शब्दाशी काही घेणं देणंच नाही आहे. निर्जा ही बिना लग्नाची राहिलेली आहे आणि त्याचसोबत आपण बघतो की जान्हवी जी आहे ती मात्र खुशीत आहे या सगळ्यांमध्ये. त्याच्यानंतर असं होतं की अर्पिताचं घरी येऊन मग अर्पिता, आपण तिसऱ्या प्रकरणात बघतो की अर्पिता घरी येऊन राहते ब्रिजमोहनच्या, ती तिचं घर सोडते. तर कुठंतरी हा ताण त्याला आलेला आहे. कुठंतरी त्याला असं वाटतं की मी या सगळ्यांसोबत अन्याय केलेला आहे का, कारण मी माझ्या बहिणींचं जीवनमान उंचवू नाही शकलो, त्यांना एक चांगलं जीवन नाही देऊ शकलो.
त्याचसोबत भावालाही भावाची शेती असते तर त्यालाही त्याच्यासाठीही काही करू नाही शकलो. सुमंगल आहे तर तो आता बराच मोठा झालेला आहे, 18-19 वर्षांचा तो झालेला आहे, 19-20 वर्षांचा आहे तो. तर त्याच्यासाठीही मी काही खास करू शकत नाही. तो जेव्हा त्यांच्यासोबत दिल्लीला राहायला येतो, सुमंगल जो आता 20-21 वर्षाचा झालेला आहे, तर हे सगळं सुचिताला नको वाटतं. त्याचं ते गावरान राहणं, त्याचं ते वागणं, एखादा नेता असल्यासारखं, एखादा लीडर असल्यासारखं, बेफामपणा त्याचा, तर तो तिला आवडत नाही. तिला खूप अवघड जातं त्याच्या माणसांसोबत ॲडजस्ट करायला, आणि तेच नेमकं याला खटकतं. आणि त्याच्यानंतर एकाच वेळेस सुमंगलचं जे सुमंगलसोबतचे जे पाश असते तर ती सगळे तोडू पाहते. तर हे जे तुटलेले पाश आहेत, तर हे कुठंतरी ब्रिजमोहनला खोलवरपणे त्याच्या मनात रुतून बसतात आणि त्याच्या मनावर आघात करतात. की आपण म्हणतो की आपली अर्धांगिनी म्हणजे एखाद्या नवऱ्याची अर्धांगिनी म्हणजे त्याची ऑफकोर्स पत्नी, तर ती त्याच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या पत्नीकडूनच असतात, पण ती कुठल्याच त्याच्या अपेक्षा त्याच्या लोकांबद्दलच्या अपेक्षा, त्याच्या कुटुंबाबद्दलच्या अपेक्षा ती पूर्ण करत नाही. कारण तिला जो मायेचा ओलावा आहे तर तो तिला कुठेतरी तिच्या आयुष्यात भेटलेला नाही आहे, तिच्या वडिलांकडून, मावशीकडून, आईकडून. तर त्याच्यामुळे तिला असं फारसं काही वाटत नाही. माणसाच्या भावभावना, संवेदना, बंध, पाश हे शब्द तिच्या कोशामध्ये नाहीच आहे, शब्दकोशामध्ये हे शब्दच नाही आहेत. या उलट तो मात्र खूप हळवा आहे. त्याला असं वाटतं की सगळं माझ्या माणसांनी मला मायेने बांधलेलं आहे. आणि हे पाश जेव्हा ती तोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याला खूप अवघड जातं ते. मग मधल्यामध्ये कुठेतरी साचच जातं आणि त्याचं वेड हे मला वाटतं की ह्याच सगळ्या आघाताचा तो एक परिपाक आहे. आणि जसं की दादा म्हणतात की म्हणजे दादा जेव्हा सुचिताच्या आईला पत्र लिहितात तेव्हा ते त्याच्यामध्ये एक वाक्य म्हणतात की आपण कसं जन्माला येऊ हे महत्त्वाचं नाही आहे, पण आपण कसं जगू त्याच्यामधलं आयुष्य ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच फार महत्त्वाचं वाक्य जे यांनी दिलं आहे, आशा बगे यांनी दिलेलं आहे, हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. तो त्याच्यामध्ये म्हणतो की जसा प्रत्येक घाट वेगळा तसा प्रत्येक माणूस वेगळा. प्रत्येकाच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, त्याचे त्यांच्या माणसाविषयी वाटणारे बंध हे सगळ्यांचे वेगळे वेगळे आहेत. ते आपण तोडू शकत नाही. जर आपण ते तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आघात मनावर होतो. आणि नेमकं असंच त्याच्यामध्ये होतं. शेवटी आपण कादंबरीच्या शेवटी बघतो की ब्रिजमोहनला वेड लागलेलं आहे आणि मग ती ह्या सगळ्या गोष्टी कशा निभवून नेते हे प्रत्यक्ष कादंबरीत वाचणं जास्त महत्त्वाचं आहे, जास्त चांगलं राहील ते. हे पुस्तक छान आहे, एकदा तुम्ही नक्की वाचा. संवाद कौशल्य अफाट. मी म्हणते आशा बगेंची भाषेवरची पकड इतकी मजबूत आहे की एका प्रकरणानंतर दुसऱ्या प्रकरणात काय होतं, म्हणजे एकदा पुस्तक हातात धरलं की तुम्हाला असं वाटतं की हे सोडूच नाही, पूर्ण वाचून घ्यावं शेवटपर्यंत. ब्रिजमोहन जो आपल्याला हे करतो, कादंबरीच्या सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर करणारा साधा मुलगा जो आपल्याला भेटतो, ज्याचं कुटुंबावर खूप प्रेम आहे, त्याची वाताहत, त्याला लागलेलं वेड, त्याच्यानंतर म्हणजे पुढे काय होत जातं हे तुम्ही कादंबरीतच वाचा. खूप छान पुस्तक आहे, मला खूप आवडलं, तुम्ही पण वाचा. छान आहे हे पुस्तक. एकूण मी तुम्हाला सांगते 219 पानांची ही कादंबरी आहे. भेटू पुन्हा नवीन पुस्तकासहित.